कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत शहरानं पुन्हा एकदा 6 जुलैला उल्हास नदीचं भयंकर रूप बघितलं। शिवमुद्रा चौक, कोतवाल नगर, नाना मास्तर नगरचा काही परिसर पुराच्या पाण्यानं भरलेला होता। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं संपूर्ण रायगड जिल्ह्याला झोडपून काढलं। 5 जुलै आणि 6 जुलैला लोणावळ्यामध्ये अंदाजे 1900 मिलीमीटर पाऊस पडला आणि संपूर्ण पाणी उल्हास नदीत उतरलं। इतका प्रचंड पाऊस पडून सुद्धा उल्हास नदी तितक्याच वेगानं सगळं पाणी शहराबाहेर वाहून नेत होती। जेमतेम अर्धा तास पाऊस थांबला आणि काय आश्चर्य, सगळे रस्ते पुन्हा कोरडे ठणठणीत आणि नदी सुद्धा क्षणार्धात शांत झाली। या सगळ्या मागे एका व्यक्तीची दूरदृष्टी होती। उल्हास नदी नेहमीच पावसाळ्यामध्ये रौद्र रूप धारण करायची आणि त्यामुळे संपूर्ण शहरात महापूर यायचा। त्याला कारणही तसंच होतं। उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या जलपर्णी वाढलेल्या होत्या। इतक्या वर्षांचा प्रचंड गाळ साचलेला होता। मोठे मोठे खडक सुद्धा होते। शहराचं पुरापासून संरक्षण करायचंय तर आधी उल्हास नदीला मार्ग मोकळा करून द्यायलाच हवा, असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी जिद्दीनं कामाला सुरुवात केली। कित्येक महिने नदीचा गाळ काढण्यात आला, जलपर्णी सुद्धा दूर करण्यात आल्या आणि नदीचं पात्र रुंद झालं। 6 जुलैला मुसळधार पडणारा पाऊस सगळीकडेच हाहाकार माजवत होता, पण उल्हास नदी सुद्धा तितक्याच वेगानं सगळं पाणी शहराबाहेर वाहून नेत होती। 2 दिवस मुसळधार पडणारा पाऊस नदीनं जेमतेम अर्ध्या तासात वेगवान प्रवाहात वाहून नेला। निसर्गाच्या पुढे माणसाचं अस्तित्व शून्य असलं तरी पुन्हा एकदा नदीचं पात्र रुंद केल्यामुळे महापुराचा मोठा धोका टळला होता। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संकेत भासे यांनी सुद्धा नदी रुंदीकरणाचा वेळोवेळी आढावा घेतला। कित्येकदा स्वतः नदी आणि नाल्यांमध्ये उतरून संकेत भासे यांनी नदी संवर्धनासाठी मेहनत घेतली। शहरात नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी संकेत भासे यांनी शिवसैनिकांसोबत रात्रभर प्रत्येक वॉर्डला भेट दिली। शहरासाठी आपली जबाबदारी काय आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण संकेत भासे यांनी सुद्धा कामामधून उभं केलं। आमदार महेंद्र थोरवे यांनी दूरदृष्टी ठेवून कर्जत शहराला महापुरापासून जीवनदान दिले। नदीचं सुशोभीकरण करत आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतकरांना पूरमुक्तीचं संरक्षण दिले। त्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष आभार व्यक्त होत आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांचं आणि संकेत भासे यांच्या माध्यमातून मुसळधार पावसात नागरिकांसाठी तत्पर असणाऱ्या शिवसैनिकांचं यावेळी पुन्हा एकदा कौतुक झालं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।